सुंदर विचारात व्हायचे म्हणते काऊन ते म्हणते माहित नाही म्हणते आज मुजुरी नाही केली म्हणते म्हणजे करायला पाहिजे का ताई साहेबांचं म्हणणं आहे मुजुरी केली नाही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का का मुजुरी केली पाहिजे आणि मग आपली कमवली पाहिजे नाही का पुन्हा बाई बोलता बोलता बोलून गेल्या काय कोई अगर छपड़ले हाथ में तो छोड़ते नहीं अरे गरे से हम लड़ते नहीं शाबाश म्हणजे आम्ही वैरे गरे झालो कोणा कोणा काढून लढलं आम्ही वैरे गरे झालो तुम्ही काय लढाल बा आमच्या सोबत नाही का आम्ही लहानसे ताई साहेबांचं म्हणणं पडलं की प्रश्न तुम्ही बरोबर सांगितला नाही तुम्ही उत्तर कुठून देणार प्रश्न ऐकलाच नाही बरोबर तर उत्तर कुठून देणार मी प्रमुख विचारला होता म्हणते काही हरकत नाही प्रमुख म्हणजे भारताचा पहिला प्रमुख म्हणजे कोण पंतप्रधान तर पहिला प्रमुख कोण झाला पंतप्रधान कोण होता पहिला भारताचा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी शपथ कोणाच्या हातून घेतली म्हणते ताई साहेब तर शपथ घेतली त्याने 15 ऑगस्ट 1947 ला काँग्रेस राष्ट्रीय पक्ष होता आणि माउंटबेटनच्या हाताने शपथ घेतली ताई साहेब हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर ताई साहेबांचं म्हणणं आहे काय मुजुरी केली नाही साधना हे साप्ताहिक आहे चला तुम्हाला कळलं याच माझं चांगलं वाटून राहिलं काही हरकत नाही मी माझी चुकी घ्यायला तयार आहोत आता सांगू का मी तर तुम्हाला सांगितलं पण तुम्ही नाही म्हणता तर कदाचित होऊ शकतं मला डबल वाचून पाहावं लागेल नाही का मुजुरी करण्यात काही अर्थ नाही शायरी काय आहे हे लोकांना सांगण्यासारखं आहे माझ्या नादाला लागते ना त्याला मी सोडत नाही बाबा बाईच्या नादाला जर लागला तर त्याला सोडत नाही आणि चांगलीच गाठ आहे चांगलीच गाठ आहे काठेही शहरीच्या काठी माहिती म्हणजे ताई साहेब ठीक आहे काठे माहित आहे तर साई साहेब आमचे म्हणणं काय आहे तुम्हाला सर्व तुम्ही सोडत नाही तर आमचंही काम कसं आहे कसा कि उठा लिया हथियार है हमें दिल खोल के बजाना उठा कर ये हथियार ये चलना है शायरी का हथियार है हमारा उठा कर ये हथियार हमें भी दिल खोल के बजाना है और दिखा
के असली शायरी ये जनता को सिखाना है। दिखाकर चक दिल खोल के बजाना है, दिखाकर असली शायरी ये जनता को जगाना है। अरे दुश्मन कितना भी बलवान हो, अच्छा शायरा सुरमा जी, दुश्मन है कितना भी बलवान हो, हमें भी उसे मैदान से भगाना है। मुजोरी कधी नाही म्हणते ताई साहेब, मुजोरी तसं नाही राहत, कारण हर किस्म का रंग होता है, उसे पानी में घोलना भी कुछ। तुम्हाला माहित आहे शाहीर कोणी विचारा जाऊ मी मुजोरीच नाही करत मी, मुजुरी कोणा गोष्टी करतो हे तुम्हाला माहित आहे, फक्त तुम्ही विरोधात जा मग पहा तुम्हाला मुजुरी दाखवतो कशी राहते। कारण हर किस्म का रंग होता है, उसे पानी में घोलना भी कुछ याद करो, कम रंग ज्यादा पानी न हो उसे तोलना भी याद करो। अरे झरना जो बहता है पानी का, झरना जो बहता है पानी का, उसे सवरना याद करो, खून पसीना है मेहनत का, इसे एक करना याद करो। मुजुरी केल्यानं होईल का? नाही। मुजुरी केल्याने शायरा ये कहावत नहीं हकीकत है, ये कहावत नहीं ये हकीकत है। लोगों ने हमें मान दिया, ये मान नहीं ये मेरे लिए दौलत है, करके मैं इस दौलत को संभाल के रखूंगा। ये दौलत को संभाल के रखूंगा क्योंकि ये दौलत मेरे बहुत काम आएगी और यही दौलत के वजह से मेरी जिंदगी संवर जाएगी। मी मुजुरी केली, काही आनंद करायला लावलं तर लोक म्हणते नानाशीर बळकला, आमचा 4-5 वर्ष आला पण आज पूर्ण मातीरा करून गेला, काही ठेवलं नाही, पुन्हा पागल झाला म्हणजे इज्जतीला माझ्या पट्टा लावल एवढा मी पागल नाही आहो। नाही पागल ना शायराची म्हणजे तब्येत खराब आहे मला क्यों येते सुरमाजी, तब्येत जरी खऱ्या बसल, कारण उठा लिया हाथ में तो निशाना चुकने नहीं देंगे, उठा लिया हाथ में हथियार तो निशाना चुकने नहीं देंगे, अरे सर कट जाए मेरा मगर नीचे झुकने नहीं देंगे। रास्ता कितना भी कठिन हो, बीमारा होगा झलक, रास्ता कितना भी कठिन हो ये पैर रुकने नहीं देंगे। तू छोड़ने की बात करती है, अगर मैंने ही किसी को दबा दिया तो फिर उसे उठने नहीं देंगे। वो शायरी करते हैं, किसी को शिवा गारी देना शायरी करत नाही किसी को। आता शाहीर साहेबांचं म्हणणं आहे मॅडमचं की अरे गैरे श्याम लढते नाही, आम्ही अरे गैरेच आहोत नाही का, मनाचं तात्पर्य नाही का, छोडते नाही, लढते नाही, भिडते नाही। अच्छा प्रश्न विचारला होता ताई साहेबाला, म्हणलं शायरीचे मायबाप कोण आणि शायराचे आईबाप कोण? तर शास्त्राच्या हिताची रचना करणारा शाहीर, हो ना, त्याला तेव्हा तर शाहीर म्हणते ना, शास्त्राची हिताची रचना करते तेव्हा तो शाहीर झाला, आणि या शहराचे मायबाप हे वाईट झाला। कोण आहे प्रेक्षक? आईनं बनवला ताई साहेबाला शाहीर, याच्यापासून ताई साहेब शाहीर बनले असं मला वाटते। आणि शायरीचे कोण? कला आणि रचना झालं, कला आणि रचना शायराचे मायबाप। रचना म्हणजे बाप आणि कला म्हणजे आई। शाबाश शाबाश, चला तुमच्या बुद्धीला पटते ना, आम्हाला का घेवा नाही का? वळकाल येते शायरी मॅडम, कोणामध्ये कितपत पाणी आहे, कोणामध्ये कितपत पाणी आहे लोकांनी जाणून घेतलं, कारण हा मैं दोनों मुस्लिम ये जनता है अदालत। लक्षात ठेवा, मायबाप नाही हे अदालत है, हम दोनों है मुस्लिम और ये जनता है अदालत, और अदालत के सामने लेके आए हैं हम अपनी शिकायत। हमारा कसूर हो तो जरूर सजा देंगे, हमारा कसूर हो तो जरूर सजा देंगे सुरमा जी, हमारा कसूर नहीं तो छोड़ देंगे। समजलं का? आई बाप होई म्हणतात शायराचे। आता साधारण गोष्ट बघा ना, जर माझे माय बापाने मला पैदा केलं तर अक्कल शिकीन का जी मी आपल्या माय बापाले? आई बाप मला अक्कल शिकवतील, आई वडील। आता तुम्हीच विचार करा या गोष्टीवर। चला अरे गैरे सुन लढते नाही, पण शायराजी आमचं काय म्हणणं आहे जरा ऐका, सांगा बरं। माय बाप हे
मेरा भी सुनिएगा कुछ गाना। अरे शाहीरों के तुम शायर हो, शायरा हूँ शायरा है हो शायर काय काय शायरा तर लगेच पाहिले नाही तर काय म्हणजे शेराहून सव्वा शेर सव्वा शेर झाला। होय 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 अरे शाहीरों के तुम शायर हो, शाहिर जी शर्मा जी, अरे शाहीरों के तुम शायर हो, हाथ मिलवाने आए हैं। शायरों के तुम शायर हो, हाथ मिलवाने आए हैं। शायर हो, हाथ मिलवाने आए हैं। अरे आज अपने गुरु ज्ञान का शर्मा जी पानी पिलवाने आए हैं। आए हैं कौन सा पानी? कौन सा पानी? ये पानी तो सबको मिलता है, सबको मिलता है, लेकिन ये पानी नहीं मिलता। नहीं 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 पानी कौन तो हल्का काय बनायचा आहे? छुप गया है।